नेसरीला शाहू छत्रपतींच्या विजयानं जल्लोष. सरपंच गिरिजादेवी शिंदे यांनी घर टू घर प्रचार करत मिळवून दिली 1098 मतांची आघाडी. छत्रपती घराणं आणि शिंदे नेसरीकर कुटुंबियांचे ऋणानुबंध निवडणुकीच्या निमित्तानं झाले अधोरेखित. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले होते. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं आपल्या हातात घेऊन सर्वांच्या सहकार्यातून मोठ्या मताधिक्यानं विजय प्राप्त केला. या विजयानंतर नेसरी आणि परिसरातील गावामधून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. नेसरीच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे नेसरीकर यांनी घर टू घर प्रचाराची धुरा सांभाळत 1098 इतकं मताधिक्य मिळवून दिलं. त्यामुळे छत्रपती घराणं आणि शिंदे नेसरीकर कुटुंबियांचे असणारे ऋणानुबंध या निवडणुकीच्या निमित्तानं अधोरेखित झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती प्रतापराव गुजर आणि शहीद मेजर सत्यजित शिंदे नेसरीकर यांच्या पुतळ्याला सरपंच गिरिजादेवी शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या प्रसंगी MS तेली, तळेवाडीचे माजी सरपंच NN देसाई, विलास हल्ल्याळी, विनायक कोळी आदींनी मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर बस स्थानकावर फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि साखर पेढ्याचं वाटप करून आनंद उत्सव साजरा केला. यानंतर गावातील मुख्य मार्गावरून गुलालाची उधळण करत वाद्याच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मजिद वाटंगी, माजी सरपंच वसंत पाटील, प्रथमेश दळवी, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र परीट, किरण हिडदुगी, प्रकाश मुरकुटे, कमल नाईक, रुखसार नुलकर, वंदना नांदवडेकर, चंद्रकांत शिंदे, रामा भोसले, कार्तिक कोलेकर, शाहू फेराव, रफिक शिंदा, गोविंद नांदवदेकर, ॲडव्होकेट विलास नाईक, राजेंद्र हल्ल्याळी, वसंत देसाई, श्रावण कांबळे, असलम बागवान, महादेव चव्हाण, सागर नांदवदेकर, अमर कोरे, विश्वनाथ रेळेकर, अतुल कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते.